नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण इथं सुंदर अशी बोटनिक ब्लाऊजची डिझाईन तयार करणार आहे एकदम अशा सोप्या पद्धतीनं. आता इथं मी ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आणि अस्तर घेतलेलं आहे. आता आपण अस्तरवर माप टाकणार आहे. आता इथं उंची घेतलेली मी, उंची आहे आपली 14ची, त्याच्यात एक्स्ट्रा मी अर्धा इंच घेतलेले 14.5 घेतलेले. आता इथं घडी आहे, फिटिंग आहे 8.5ची आणि त्याच्यातसुद्धा मी एक्स्ट्रा 1.5 इंच घेतलेले. आता आपण इथं वरच्या साईडनं घेतलेले 7 इंच, हा बोटनिक ब्लाऊज आहे. वरच्या साईडनं घेतलेले 7 इंच आणि इथंसुद्धा आपण मोंडा घेतलेला आहे 7.5 आणि याला असा आकार देऊन आपण आता घेतलेला आहे. एकदम व्यवस्थित मी इथं आकार देऊन घेतलेला आहे आणि असं मोंड्यात 1 इंच इथं घेतलेलं आहे. आता आपण पाठीमागच्या गळ्याचं माप टाकून घेणार आहे. पहा, वरती घेतलेलं आहे मी 3.5, वरती घेतलं 3.5 आणि असं उभं घेतलेलं आहे 4.5 आणि इथं पूर्ण असा मी आता चौकनी करून घेतलेला आहे आणि एकदम व्यवस्थित आता इथं आकार देऊन आपण घेणार. हे पहा, एकदम सुंदर मी असा इथं गोल आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण इथं गळा आपल्या खालच्या साईडनं आपण गळ्याचं माप घेणार आहे. आता आपण इथं हे पहा, इथं आडवं घेतलेलं आहे 4 इंच. हे पहा, इथं घेतलेले 4 इंच आणि आपण आता असं घेणार आहे इथं 6 इंच. हे पहा, एकदम व्यवस्थित आता हे 6 इंच आपण घेतलेले आणि इथंसुद्धा आपण एक चौकनी असा आता करून घ्यायचा आहे. पहा, परफेक्ट आपण आता इथं चौकनी मी इथं करून घेतलेला आहे. इथं आपण आता चौकनी करून घेतलेलं आहे. आता आपण याचं माप टाकून घेणार आहे, मध्ये गळा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा. आता इथं मी हे पहा, इथं आडवं समज क्रॉस थोडं घेतलेलं आहे 2.5 इंच, इथं घेतलं 2.5 इंच आणि आता मध्ये घेणार आहे मी दोईच्या मध्ये आपण घेणार आहे 3 इंच. इथं घेतलेले 3 इंच. हे पहा, एकदम व्यवस्थित इथं 3 इंच आपण घेतलेले आणि आता आपण एकदम आता इथं गळ्याला आपण आता आकार देऊन घेणार आहे. हे पहा, आता इथं थोडंसं आपण मंदिरावनी असा आकार देऊन घ्यायचा आहे. आपण त्या 2 खुणा केलेल्या आहे ना, तिथून मध्यभागी वरती असं न्यायचं, कारण हे दिसलं नाही माझं, त्याच्यामध्ये थोडं जरा दिसलं नाही, त्याच्यामुळं तुम्हाला आता हे व्यवस्थित असं दाखवते. हे पहा, परफेक्ट मी असा इथं आकार देऊन घेतलेला आहे आणि दोई आपण त्या खुणा केल्या होत्या ना, त्याच्यामध्ये आधी घ्यायचं आणि हे पहा, एकदम सुंदर असा आता मी इथं आकार देऊन घेतलेला आहे. पहा, परफेक्ट आपला इथं गळ्याला आकार येऊन गेलेला आहे एकदम. हे पहा, आता इथं आपल्या गळ्याला आकार झालेला आहे आणि आता मी वरतून हे पहा, इथं तुम्हाला डबल एकदा दाखवते असं, म्हणजे दोई खुणा केल्या होत्या ना आपण, त्याच्यामध्ये मी मग ठेवून असं वरती मी केलेलं आहे. आता आपण हे पहा, इथं 3 इंच बराबर घेतलेलं आहे मी. आता आपला इथं गळ्याला पूर्ण आकार देऊन झालेला आहे. आता आपण इथं घेतलेले कॅनव्हस एकदम व्यवस्थित मी इथं मांडून घेतलेले आहे त्याच्यावर उमटून. आता आपण कॅनव्हसला आकार द्यायचा, कारण आपल्याला अस्तरला आकार व्यवस्थित नाही आला ना, कॅनव्हसला एकदम परफेक्ट आपण आकार देऊन घ्यायचा. हे पहा, सुंदर मी असा इथं आकार देऊन घेतलेला आहे. हे पहा, परफेक्ट असं आकार देऊन घ्यायचा. आता आपण इकडल्या साईडनं सुद्धा आकार देऊन घ्यायचा. हे पहा, कॅनव्हसवर असं केलं ना, गळा एकदम असा परफेक्ट बसतो. आता आपण उरलेलं कॅनव्हस असं कट करून घ्यायचं. हे पहा, पूर्ण कॅनव्हस मी आता उरलेलं थोडं कट करून घेतलेलं आहे. आता इथं मी अस्तरवर मांडलेलं आहे ब्लाऊज पीस घेतलं आणि पूर्ण आपण गळा आता वरती मी अस्तर मांडलेलं, म्हणजे अस्तर मांडलं त्याच्यावर कॅनव्हस मांडलेले पूर्ण आपण आता हळूहळू पूर्ण शिलाई अशी मारून घ्यायची. आता आपण असं एकार एक असं दुमतून घ्यायचं आणि तरच आपला गळा कट करायचा, कारण मग गळा असा म्हणजे एकदम सारखा येतो. मग हे पहा, व्यवस्थित मी आता इथंसुद्धा कट करून घेतलेलं आहे. पहा, परफेक्ट आपलं इथं माप टाकून म्हणजे गळा पूर्ण आपला कट व्यवस्थित झालेला आहे. आता आपले हे टोकं येत नाही ना, काय करायचं, इथं टोकालाच फक्त आधी डबल समोर थोडी शिलाई मारायची आणि आपण जी पहिली शिलाई मारलेली का ती शिलाई खोलून घ्यायची. फक्त टोका म्हणजे टोक आहे का तिथपर्यंतच आपण ती शिलाई खोलणार आहे. मग व्यवस्थित टोकं येते. हे पहा, व्यवस्थित हे पहा, मी इथं टोकालाच अशी शिलाई इथं मारून घेतलेली. हे पहा, परफेक्ट आपण तिथं शिलाई मारून घ्यायची. हे पहा, इथं मी आता शिलाई अशी परफेक्ट आपण इथं शिलाई मारून घेतली, कारण आपण टोकाला शिलाई मारली ना एकदम व्यवस्थित बसतं. पहिली शिलाई आपण खोलून घ्यायची, मग आणि टोकं पण छान निघते. मग हे पहा, आता परफेक्ट बघा, मी आता इथं थोडा एक सुडावर घेतलेला आहे आणि आता आपण हे टोकं काढून घेतलेली. बघा किती छान निघली, कारण तशी शिलाई मारली नंतर मग परफेक्ट अशी टोकं निघते, नाही तर निघत नाही. मग हे पहा, आता आपण पूर्ण कोणाशी दाब शिलाई आता देऊन घेणार आहे. पहा,
हातानेसुद्धा आपलं बोटानं असं करीत राहायचं, कसं मग परफेक्ट आपली शिलाई येऊन जाते. हे पहा आता इथं पूर्ण शिलाई माझी आता मारून घेतलेली मी दाब शिलाई. आता वरच्या साईडनं आपण गळा घेतलेला आहे. हे पहा 7 इंच व्यवस्थित माप घ्यायचं आणि आपण गळ्याला अशी आता इथं शिलाई मारून घेणार आहे. हे पहा परफेक्ट आपण आता हे सगळ्या गळ्याला शिलाई मारून घ्यायची व्यवस्थितमध्ये. आता व्यवस्थित मी इथं सगळी शिलाई मारून घेतली, पूर्ण कट करून घेतलेलं आहे. आपलं आता व्यवस्थित आपण हे कटिंग करून घेतलेली. हे पहा परफेक्ट आपण आता एकावर एक असं मांडून बघायचं सारखं आहे का नाही. एकदम व्यवस्थित आपलं इथं तयार झालेलं आहे. आता आपण खालच्या साईडनं आपल्याला कापड लावायचं आहे. आपण जो गळामध्ये कट केला होता ना तेच घेतलेलं आहे मी आता इथं. हे पहा परफेक्ट आपण माप घ्यायचं आणि व्यवस्थित मी इथं थोडा गोल आकार देऊन घेतलेला आहे. हे पहा आणि इथून सगळीकडून आपण आता हे पॅच असा दुमतून घ्यायचं. हे पहा परफेक्ट आपण आता इथं माप घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आपण असं लावून देणार. हे पहा तुम्ही नाही लावलं, लेस लावली ना म्हणजे येत असती तरी पण छान दिसतं. तुम्हाला जसं म्हणजे पॅच लावायचा असेल खाली तुम्ही वेगळा पण लावू शकता, अशी पट्टी पण लावू शकता आडवी. हे पहा आता मी इथं पूर्ण व्यवस्थित हा गळा तयार करून घेतलेला आहे. आता मी लेस घेतलेली. लेस आपण नाही का शक्यतो थोडी म्हणजे बारीकच घ्यायची, कारण मग आकार व्यवस्थित येते. थोडे आपण जाड लेस घेतली ना गळ्याला त्याने आकार व्यवस्थित येत नाही. हे पहा मी इथं एकदम अशी बारीकच लेस वापरलेली आहे. आता इथं मी ग्लू घेतलेला आहे आणि आपण असे म्हणजे डायमंड भेटत असते ते पूर्ण असे आपण याला चिपकून देणार आहे. कारण आपली लेस खूप म्हणजे छोटी ना त्याच्यामुळं मग असं करायचं. लेस पण एकदम सुंदर दिसते. ब्लाऊजला लुक पण बघा किती छान आलेला आहे. पहा परफेक्ट आता मी हे पूर्ण अशी मणी चिटकून घेतलेली आहे बघा. एकदम व्यवस्थित आपलं इथं पूर्ण चिपकून झालेली आहे आणि इथं आपला आता ब्लाऊज असा तयार झालेला आहे बघा. हा बोटनिक ब्लाऊज आहे. एकदम सुंदर असा ब्लाऊज इथं तयार झालेला आहे आणि हा नवरीचा ब्लाऊज आहे. परफेक्ट आपला ब्लाऊज इथं तयार. हा प्रिन्स कट ब्लाऊज मी शिवलेला आहे बघा. एकदम सुंदर असा ब्लाऊज आलेला आहे. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा मैत्रिणींनो. मी आता याला पहा लटकन लावून घेतलेला आहे. एकदम सुंदर आपला ब्लाऊज इथं तयार